ह्या बापू. वा लय भारी. अहो असं रानात बसून चिच खाली चटणी भाकरीची चव काय लागते ना. ह्या बापू अहो यो बेत तुमच्या संग उभा टाकला का मग? काय बी म्हणा, धरणात आमची जमीन गेल्यापासून ह्या सुखाला पारकच झालो बघा आम्ही. होईल होईल बापू, समजा गोष्टी आता सुरळीत होत आल्यात ना, ही बी होईल. काय बी म्हणा, तुमचं रान बी अगदी भारी आहे बरं का. अहो लुसलुशीत माती आहे अगदी मालकागतच. बापू आता उद्या 4 माणसं लावतो, मी तण काढून घेतो बघा. होय होय, अहो काढलंच पाहिजे. ऊन बी कसलं तावायला लागलंय. होय हो, पहिल्यासारखे दिस नाही राहिल्या. हा होय बी लई तापायला लागली. विनायकराव, तुम्ही मी उन्हात अनात लय काम करू नका बरं का. बापू असं बोलून चालतंय का शेतकऱ्याला? ऊन काय पाऊस काय, याच्या वेळी काम करायलाच लागतात. हा होय होय केली पाहिजेत, पण आपल्या तब्येतीची काळजी आपणच घ्यायची ना. पण बापू एवढं ऊन आहे की नाही, तरी बी गारच वाटते बघा तब्येत. का हो असं का? अहो म्हणजे कसं, आता समज सुरळीत होत आलं ना, अर्जाचं लग्न झालं, एवढी कर्तबगार सून मिळाली, अजून का पाहिजे तेव्हा? अहो काल तर आप्पीनं माझ्या नावाची पाटी लावली. होय होय, अहो येताना वाचली की मी. मी म्हणलं तिला हा कशाला पाहिजे पाटी, तर म्हणली नाही नाही पाटी पाहिजेच आपली. हा कसं आहे विनायकराव, सारखं मी म्हणत असतो ना, जमीन पाहिजे, शेती पाहिजे, ही सगळं आप्पी तुमच्यात बघत असते बघा. खरंय बघा बापू, आता समज झाल्यागत वाटतंय, पण आता फक्त नातवंड पाहिजेत. अगदी माझ्या मनातलं बोलला बघा तुम्ही. होय ना? होय होय. हा अहो यो विषय मी तुमच्याकडे बोलणारच होतो, पर मी बी बोलणारच होतो, पण तिचे अभ्यास परीक्षा ही सगळं चालू होतं ना, म्हणून मी कधी बोललो नाही. पण विनायकराव, काही गोष्टी वेळच्या वेळी झालेल्याच बऱ्या असतात, आहे का नाही? हा बोला बोला. नाही म्हणजे मी बोललोय तिच्याशी एकदा, पर किती झालं तरी मी सासरा पडतो ना. अहो असं कसं म्हणताय तुम्ही? तुम्हाला बी वडिलांकडेच बघती ती. हा काय घाबरायचं नाही, बिंदास बोलायचं. पण विनायकराव, मला बाकी काळजीच वाटते बघ. बाळाला कशी सांभाळणार माझी आप्पी? त्याची काळजी सोडा, अहो आजचा कशाला आहे मग? हा ही खरंय. अहो बापू, अख्खा जिल्हा सांभाळते तुमची पोरगी, बाळाला सांभाळणार नाही व्हय? हा बोलतो मी तिच्याशी, नक्की बोलतो बघा. हा बोला. पण विनायकराव, बाळांपणाला तिला माहेरी पाठवणार ना तुम्ही? त्यात काय तवा? हा तिलाच काय अर्जाला बी घेऊन जावा की. ती लय भारी होईल बघा. म्हणजे अर्जुन कसा हसत खेळत असतो घरात, घर कसं भरल्यासारखं वाटलं आमचं. पण बापू, नातवंड असल्याशिवाय घर भरल्यागत वाटणार. शिर्केना ना बरोबर कळलंय माझ्याकडनं कसं काम काढून घ्यायचं. तुझ्याशिवाय मी दुसऱ्या कोणाचंच ऐकणार नाही, म्हणून केलंय त्यांनी हे सगळं. खरंच एवढा विश्वास आहे माझ्यावर? स्वतःपेक्षा जास्त. साहेब काय झालं? नाही कुठं काय. मग धरणं अस्वस्थ वाटतंय, तुम्ही दवाखान्यात जाऊया का साहेब आपण? नाही अरे चिंचुके, ते टेन्शन मध्ये असलो ना मी की होत असं. कशाला घेताय एवढं टेन्शन? चुके असं कसं म्हणतोय तू? टेन्शन नको घेऊ म्हणून. काय झालं तरी आप्पीच्या डोक्यातून जाईना तिने सहाय्य केलेलं. अहो साहेब, आप्पी वहिनींना स्वप्नात सुद्धा वाटणार नाही की त्या फाईलवर तुम्ही सही घेतली म्हणून. याच तर घाण वाटतं ना चिंचुके मला. आप्पीला असं फसवून सह्या नाही घ्यायला पाहिजे होत्या राव. तुम्हाला एक बोलू का? अहो तुम्ही ही गोष्ट मुद्दाम नाही केली. सुजान संकल्पचे आहे ना, बोलण्यात यायलाच नाही पाहिजे होत. गुतून पडलोय गुतून. अहो साहेब, तुमच्या जागी दुसरं साहेब असतं ना, त्यांनी बी हीच केलं असतं. तर मला चांगलं वाटेल असं बोलू नको चिंचू. अहो साहेब, मनापासून बोलतोय. अहो तुम्हाला माझं बोलणं पटत नसेल ना, तर आप्पी वहिनींना विचारून बघा. काय? अहो नाही म्हणजे असं उदाहरण देऊन बघा, मग बघा काय म्हणतात ती. काय तू? नाही बाबा, तिने असलं काय केलं नसतं तिने. आणि नको तिला शंका येईल. तू काहीतरी उपाय सांगू नको चिंचुके उगाच. साहेब तुम्हाला त्रास का होतोय माहितीये का? अहो तुम्ही मनानं लय चांगले. मला आहे ना असं मन खाते रे आतून. सारखं असं वाटतं की मी आप्पीला गमवील माझ्या आयुष्यातून. ती असं अजिबात होणार नाही बरं का साहेब. तुम्ही त्यांना दाखवा की तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करताय ते. अहो वहिनींना शंकाच येऊन देऊ नका की त्या फाईलवर तुम्ही सही घेतली म्हणून. अहो साहेब, प्रेम आहे का नाही, प्रेम माणसाला दुसरं काय डोक्यात आणून देत नाही बरं का. चिंचुके
पण हे फसवल्यागत होईल ना रे. प्रेम म्हणजे काय फसवणूक असते वय? आणि मला सांगा, तुम्ही काय प्रेमाचं नाटक करताय का? नाही 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 चिंचुके, आपल्यासाठी जीव पण द्यायला तयार आहे मी. मग साहेब संपला ना विषय, कशाला टेन्शन घेताय तुम्ही? अरे खायचं म्हणजे काय? मला काय डोळे लागले तुम्ही? अय, तेव्हा तर सुट्टीच नाही. तुझ्या मनात एखादा पदार्थ उद्या समोर हजर लगेच. होय हा. बघू की बघू की बघू की. नाही बघूच की. तरी पटकन भरू म्हणजे मी जाऊन येतो. जाऊ दे मी भरते. अगं दोघं मिळून करू ना म्हणजे पटकन होईल. अर्जुन काय करायचं तुझं? काय करायचं म्हणजे? प्रेम करायचं. झालं? हा त्या मी डब्यात आईस्क्रीम सांडगे. सांडगे भरत होतो. अगं त्याला मी आताच सांगितलं पिऊताईने मी सकाळी सांडगे घातले मग आईस्क्रीम आणि घेऊन वाळले. तुम्ही जाऊन पटकन. हा. अप्पे झाले का सांडगे भरून? ते सांडगे तसेच आहेत. मी सारखा हाच विचार करत असतो की आपल्याला जर कळलं की मी लोकांकडून पैसे घेतो, लाच घेतो, तर ती काय करेल ना ह्याचा विचार करत राहतो मी सारखा. वहिनी आईस्क्रीम आणलंय सगळ्यांसाठी. आरू जागा आहे? झोपलाय. बरं ठीक आहे, उद्या आणतो परत त्यासाठी. भाऊजी काय चाललंय तुमचं? काय नाही, हे आईस्क्रीम आणायला गेलो सगळ्यांसाठी. भाऊजी तुम्हाला चांगलंच माहितीये मी काय विचारते ते. वहिनी अहो, मी सांगते तुम्हाला सगळं खरं खरं सांगता येत नाहीये ना तिला, म्हणून तुम्ही तिच्यावर किती खरं प्रेम आहे हे दाखवताय तिला. अहो असं काय नाही वहिनी. भाऊजी किती खोटं बोलाल? हा अहो किती प्रेम आहे अप्पीचं तुमच्यावर. तुमच्यासोबत असल्यावर किती खुश असते ती. मग काय करू मी वहिनी आता? तिला सगळं खरं सांगून टाक. नाही होते माझ्याकडून. भाऊजी तुमचं जर तिच्यावर खरं प्रेम असेल ना तर होईल तुमची हिंमत. मी असं नका म्हणू तुम्ही. दुसरा काहीच पर्याय नाहीये. तिला जर बाहेरून कळालं तर ती संपेल, तिचं जग संपेल. आणि या सगळ्याला जबाबदार फक्त तुम्ही असाल. तुम्ही. अगं रुपाली आटप ना पटकन, डबा दे, मला जायचंय. एवढी देवपूजा झाली ना की लगेच देते. आई आजपासून देवपूजा होणार नाही घरात. अहो असं काय करताय आई? नाही म्हणलं ना मी म्हणजे नाही करायची. काय झालं वहिनी? जोपर्यंत ह्या घरात ते येत नाहीत ना परत, तोवर हे घर चुचकाटायचं समजा. आई अहो तुम्ही काय बोलताय सकाळी सकाळी? बराबर बोलती रुक्मिणी. हे सगळं बोलायची आहे तुम्हीच तिच्यावर आणली आहे. आजपासून या घरात सणवार होणार नाही, काय गोडधोड होणार नाही, काही होणार नाही. काकी तू जरा शांत हो, शांत हो. जरा बस बरं शांत. हा तू तर फक्त बोल वचनगिरीच करत जा. अरे पोलीस आहेस ना तू, शोधलं का तरी सरकारांना? काय नाही, माझं ठरलंय आता. अगं बहिणी काल रात्री तर बोलणं झालं की आपलं. ते काय नाही, असलं काय तर केल्याशिवाय तुम्हाला कुणाला काहीच कळणार नाही. मी काय म्हणते एकदा ऐकून घ्या माझं. अप्पे तू गप्प बस. अपे तू तर काय बोलूच नको ग. नुसती गोड बोलून बोलून बिचारीला फशी पाडत असती. मावशी, काहीही झालं तरी अपर्णाला बोललंच पाहिजे का तुम्ही या ठिकाणी? काकी ऐक, आपण सरकार जिथं असतील ना तिथून तिथं त्यांना. कुठं नाही, मला या घरात इथं डोळ्यासमोर पाहिजेत मला ते. बरं वहिनी, अहो तुम्ही म्हणताय तसं करूया की. कराच, नुसतं बोलू नका, करा काय तर. बया रुक्मिणी, उगाच नुसती चिडू नको ग. फुकट काहीतरी व्हायचं तुला. होऊन दे, माझी इच्छाच आहे मला काहीतरी होऊन दे. त्याशिवाय यांना काही कळणार नाही, अक्कल येणार नाही. काकी तू कुणाचंच ऐकत नाही, आता कसं करायचं आम्ही तरी? लई ऐकलं इतके दिवस, कळलं की काय दिवे लावले तुम्ही सगळ्यांनी ते. आई तुमचं सगळं मान्य. हा इथं या आधी शांत बसा बरं तुम्ही. सर आई बसा इथं. साधी तुम्ही शांत व्हा. काय कोणी बोलू नका माझी. अहो वहिनी असं काय करताय? अहो दादाच्या मागं आम्ही बघतोच की तुम्हाला. तर दादा मागं म्हणजे
दादा बघ म्हणजे काय गेल्यात का ते अगं वहिनी काय बोलतेस तू तुम्ही दोघं अजिबात बोलू नका घरात एक कलेक्टर आहे एक पोलीस आहे आणि यो तर आमदार आहे आमचा पोरगा आमदार आहे काय उपयोग रे तुझा तू तर नाव लावायचं बंदच कर पोरगा म्हणून त्यांचं कुठनं जन्माला घातलं तुला काय माहिती गाई काय बोलतीये तू गाई असं बोलू नकोस ना पाहिजे तर माझ्या कानाखाली आण तू मार मार भाऊजी मला मार 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 मला मार आई माझ्याची नीट बोल ना आई सरकार गेल्यापासून सगळ्यात जास्त त्रास मला झालाय आई प्यायची आराम करायची सवय लागली आणि ती काय आता माझ्याच्याने सुटणार नाही बघ बनत्या. आता तुला सोड कोण म्हणते चांगलं मजेत राहू की कसं राहू तुझी ती सरकारी नोकरी घालवली ना त्या पिनं. अगं आई आधीच्या पेक्षा डबल छापतोय मी त्या सुजाचे सगळे 2 नंबरचे धंदे मी सांभाळतोय. अरे बनत्या पण मी म्हणते किती दिवस आपण त्यांच्या संग काम करायचं हा मुडक्या बसकले ना मी राक्षस का काय. अगं आई तेच म्हणतोय मी हीच योग्य वेळ आहे बघ. बरोबर आहे आणि तो सरकार गेल्यापासून घरात बी कुणाला ताळमेळ राहिला नाही बघ. हा एखादा मोठा हात मारू नको गायब. मी एक काम करते नाहीतर ती रुक्मिणी ना लय येड्यागत करते बघ. हळूच तिच्या कमरेच्या चाव्या काढून घेते हा आणि तू त्या सुजाला धर. अगं आई त्या सुजाचे एवढे काळे धंदे कुठं कुठं पैसा आहे त्याला बी माहित नाही हे सगळं मला माहिती आहे. मग तू त्या सुजाचा मिळेल तेवढा पैसा गोळा कर आणि मी सगळं दागिनं उचलते आणि जाऊ दोघं बी पळून. किती दिवस यांची तळी उचलायची आपण. सरकारांचा तपास कुठवर आलाय चालू आहे मॅडम. सगळ्या यंत्रणा कामाला लावलेत, फोटो पाठवलेत, सीसीटीव्ही फुटेज तपासायचं काम चालू आहे मॅडम. अहो मग तरी का काही मिळत नाहीये काय माहित नाही मॅडम. मॅडम तुम्ही एक स्वतः कमिशनर साहेबांना फोन केला तर हालचाल होईल असं वाटतं. नाही मी कलेक्टर आहे म्हणून मला कुठलेही फेवर्स नको आहेत. फक्त सरकारांचा तपास झाला पाहिजे एवढंच वाटतंय मला. चालू आहे मॅडम. बरं आजचं लाईनअप काय मॅडम दुपारी बिलारला निघायचं. पुस्तकांच्या गावी. हा बर पुढे रुक्मिणे अगं काय शोधतेस. रुक्मिणे काय शोधतीये मी काय विचारते. अगं सांग तरी मला मी तुला शोधू लागते. काय शोधतीये. अगं माग मला यांनी बूट आणून दिलं होतं ती शोधती. बुट आणि ती कशाला. माग डॉक्टरनी मला जरा चालायला जात जावं म्हणून सांगितलं होतं तेव्हा त्यांनी बूट आणून दिलं होतं. ते बूट घालून आता मी जाते त्यांना शोधायला. नाही मी बूट कशाला पाहिजे असं विचारलं. ते घालून चालले मी आता. आता कुठं चालली तू. त्यांना शोधायला. काय ग बाया रुक्मिणी खरंच तुलाच फकस्त सरकारांचं पडलंय बाकी घरात तर कुणाला काय नाही म्हणजे मला बी पडलंय पण ते तुम्ही नवरा बायको. हे खरंय का. नाही ते काल खाली मावशींचा आपल्या घरातला आजवरचा सगळा प्रवास बघता मला तरी हे खरं वाटतं. ते काय नाही तायडे तू घे चाव्या. आत्या आम्ही सगळे म्हणतोय ना मग राहू द्या. खरंच आत्या तुम्हीच सांभाळू शकता हे सगळं दुसरं कोण नाहीये घरात. आत्या अहो हे घर जसं सरकारांनी उभं केलं तसंच तुम्ही आणि बाबा तुम्ही दोघ जणी त्यांच्यासोबत होतातच की. जेव्हा हे घर उभं राहत होतं तेव्हा त्याच्या पाठीशी तुम्ही दोघं उभं होतात ना. मग अहो तुम्हालाही माहितीये घरातल्या सगळ्या लोकांना काय काय लागतं तुम्ही काळजी घेतातच की. आणि जर सगळ्यांना असं वाटत असेल ना का आत्या घर सांभाळू शकत नाही तर मला तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची. अहो कुठली बाई मुळातच शिकलेली असते घर कसं सांभाळायचं. आता माझंच घ्या की सगळे लोक मला म्हणत होते तू कलेक्टर झाल्यानंतर जिल्हा कसा सांभाळणार.
पण मी तर सांभाळतेय की. आत्या, अहो तुम्ही घर सांभाळाल. हा चुका होतील, पण आपण सगळे सोबत असू तर आपलं घरही व्यवस्थित राहील ना. आणि मग आपल्याच घरात येऊन आपल्याच लोकांना कोणी येडी म्हणून हिणवणार तर नाही. आत्या, हे तुमच्याकडेच राहू द्या. मला आज एकदम लय भारी वाटतंय बघ. अरे दादा, पण मला जमल का? आत्या, अहो का नाही जमणार? मला 100% खात्री आहे तुम्हाला जमल. अहो तुम्ही माझ्यासारखं जर का घराच्या बाहेर पडला असतात ना तर माझ्या पदासारखीच मोठी जबाबदारी सांभाळू शकला असतात. आणि तुम्ही घरही सांभाळू शकतातच की, कारण घरापेक्षा मोठी जबाबदारी कुठलीच नसते. कितीतरी वर्ष या हातात बेड्या होत्या, तू आज ह्या घराची चावी दिलीयस माझ्या हातात. लई मोठी जबाबदारी दिलीयस बघ तू माझ्यावर. ज्या हातांनी बेड्यांची गुलामगिरी भोगलेली असते ना, आणि त्या हातात जेव्हा राज्य येतं तेव्हा एका गोष्टीची मात्र खात्री असते, ते हात कधीच कुणाला गुलाम बनवत नाही. अर्जुन, हे काय? काय ग? तुझ्यासाठी. ते काय पण आई शपथ. अर्जुन, लय भारी आहे. आवडली तुला? अरे पण याची काय करत होती? गरज होती आप्पे, म्हणूनच आणली. कशी आहे? लय भारी आहे. नेस तुला पाहिजे तेवढी. नेसीन की. अरे हा, आता वटपौर्णिमा आली ना तेव्हा नेसीन. अगं आप्पे, तू कलेक्टर झालीस ना, त्यानंतर मी तुला काही घेतलंच नव्हतं, म्हणून साडी घेतली. अर्जुन, काही दिलं पाहिजे असं थोडीच आहे. तुला चांगलंच माहितीये मला सगळ्याची काही हौस नाही. लईच भारी बायको भेटली राव मला. हा, म्हणजे हुशार आहे आणि त्यात तेवढी समजूतदार पण आहे. काय म्हणाले डॉक्टर? रुपाली, काय म्हणाले डॉक्टर? अगं आत्या, एवढं काय नाही. ते स्वप्नील, अरे तिला बोलू दे ना. इथले डॉक्टर म्हणत होते की इथं निदान नाही होतंय नीट, तर तुम्ही पुण्याच्या डॉक्टरांना दाखवा. आणि दादानी पण पुण्यातले एक डॉक्टर सांगितले, त्यांच्याकडे जायचं तर. तर काय? अगं बोल की. अगं रुपाली, जी काय आहे ते सांग की बिंदास. ताई, अहो बोला की. तुमचं घर आहे, तुमची माणसं आहेत, बोला बिंदास. आत्या, त्या डॉक्टरांकडे जायचं तर त्यांची फी जास्त आहे. एवढंच ना? हे घे डॉक्टरांची फी, आणि लागले तर सांग. पण आत्या, हे तर आपल्या घर खर्चासाठी. घरातलेच पैसे आहेत, म्हणूनच हक्कानं देतीये. आणि आता गरज काय आहे ते आधी पूर्ण करूया. पण सगळे पैसे द्यायची गरज होती का? हा, त्याच्यानी घरातले पैसे संपून जातील ना. अरे सुजा, त्यांच्या आनंदापेक्षा दुसरं काय महत्वाचं आहे का? हा, झालं. आता मी काय बोलणार ना. सुजा, अरे तुझ्याच भावाला दिलेत ना पैसे. अगं पण त्याच्यानी घरातले पैसे संपून जातील. हो, पण पैसे चोरी होणार नाही त्याची काळजी मी नक्कीच घेईल.
स्वप्नील, बाळासाठी लागणारी आवश्यक ती सगळी काही ट्रीटमेंट घे आणि पैसे लागले ना तर माग. वा, एक नंबर निर्णय घेतला बघ तायडे. दिवसाची सुरुवात ना अशी झकास व्हायला पाहिजे बघ. चला लागा कामाला. चला मी पण चौकीला निघतो. इकडे पिऊताई, सुजा, अरे असं पैसे देऊन कुठं पोरं होत्यात का? व्हायची असती तर कवाच झाली असते ना. पण त्या तुझ्या येड्या आत्याला कळायला नको का? आता घरातले पैसे सगळे उडवणार म्हणजे उडवणार बघती. त्याच्या आधी तू काहीतरी कर. बरोबर बोलती मावशी तू. यांच्या नांग्याना जागीच ठेचलं पाहिजे, नाहीतर उशीर झाल्यावर हातात काय राहायचं नाही. फिरलं काय? ती कलेक्टर आहे जिल्ह्याची. तिला जर काय झालं ना तर आपण दोघंही आयुष्यभरासाठी आज जाऊ. मग करायचं काय तिचं? तिचा लाईफ सपोर्ट काढून घ्यायचा का? म्हणजे तिचा लाईफ सपोर्ट आहे आर्जा, त्यालाच काढून टाकू. ती कसं? आपण परवाच बोललो की आर्जाला एखादा झटका द्यायचा का? पण कसं? सोपं आहे. तू 4-5 पोलिस जमव, बाकीचं मी बघतो. आणि त्यांना रेड टाकायला आर्जाच्या नावानं. आर्जा त्या सगळ्या लोकांना म्हणलाय ना, मी हप्ता घेणार नाही, तुम्हाला आत टाकणार नाही. रेड पडली की सगळे लोक चावताळतील. तेव्हा आर्जाच्या अंगावर सोडून. हा म्हणते, ही चांगली आयडिया. उद्याच करू यो विषय. बाबा, तुम्ही अजिबात काळजी नका करू. किती मोठं संकट आलं ना तरी आम्ही कायम एकत्र राहू. आणि आपल्यात फूट पाडू शकेल असं काही आहे असं मला अजिबात वाटत नाही. काय ओके. हा, मग आता यावर एक गाणं होऊन जाऊ दे की. हा, टप्पे असं करणार का तू आता? मग जुगाड काय तू एकटा करू शकतोस व्हय? मी नाही करू शकत. त्याला जुगाड नाही, फसवणूक म्हणतात. फसवणूक. माझी कंप्लेंट आहे तुझ्या विरुद्ध. असं होय? अप्पी 1, अर्जुन 0. होय, थांब की. अर्जुन नाही, अर्जुन नाही. अर्जुन ओला करू नको. ऐक माझं. ए अर्जा गाढवा, काय करतोयस रे? अहो काय नाही, हेच आंघोळ केली आता. आणि आता टॉवेल घेतो तो, अंग पुसायचं आणि चौकीत जायचं. काम एक काम. तुमचं बरं आहे शेत आपलं. माझ्या पोरीला त्रास देऊ नको, नाही तर तू आहे मी आहे बघ, लक्षात ठेव. हा, जाऊ का? हो बाबा. हा, आता स्कोर काय माहितीये का? अप्पी 2. चहा, आत्या, नाश्ता. मामनजी, तुमचा आज उपवास आहे बरं का, आणि मी साबुदाणा रात्रीच भिजवून ठेवलाय. अगं कशाला, घरात असतील ना केळी, 2 दे त्यातलीच. असं कसं? तुझ्यासाठी खिचडी केलीये. बरोबर. अरे वा, नाश्ता झालाय. हा, तरी म्हणलं मॅडम कुठं दिसत नाहीत. काय झालं मावशी? नाही, सकाळपासून दर्शन मिळालं नाही ना म्हणून. चला मी निघतो, मला शेतात काम आहे बाबा. ओ कदम, थांबा की 2 मिनिटं, मी सोडतो. हा काका,
अरे एवढ्या उन्हाचं कुठं जातोय चालत? ऊन खाली गेल्यावर जा मग. अरे नाही काम आहे बाबा, मला खरंच गेलं पाहिजे. हो पण यशा बापू असेल ना रानात. अरे तो असला तरी तो छकुलीला सोडून मग येणार, तो परत मी जाऊन पोचतो आधी. काम झालंय आपलं, पटकन निघा तिथून, कल्टी मारा. आणि हा काम नंतर करतो. सुजा बोल. कुठे मौका आहे वारदात पण. ती बाई कधी येणार आहे बंट्या? इथं घरातली सगळी चाललीत कामाला, गेल्यावर दांगावून काय उपयोग आहे? सरकार फक्त 5 मिनिटं थांबून ठेवा सगळ्यांना, कुणालाच जाऊ देऊ नका. ती बाई चिडून निघाली इकडून, फक्त 5 मिनिटं थांबवा. बर ठीक आहे. बरं चला निघायचं. अहो 2 मिनिट थांबा की मी पण येते आवरून. बाबा आलीच, थांबा थांबा थांबा. अहो भाऊजी, घरातली सगळी कामं करून जाते ना ते ऑफिसला, थोडा वेळ लागतो की वर. हो वहिनी, मग मी कुठं नाही म्हणतोय, थांबलोच आहे ना. चला येतो मी. रुपाली येतो. अपर्णा मॅडम आवरा लवकर. अर्जुन, गरीबासने लुटणारा अर्जुन कुठे? इन्स्पेक्टर अर्जुन, इन्स्पेक्टर अर्जुन. काय काम होतं का? इन्स्पेक्टर अर्जुन कुठे? अहो काय काय झालं काय पण? सांगितलं. लोक वाया जातात. अहो कित्येक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले त्यामुळे. मला नका शिकवू तुम्ही. धुणं भांडी लोकांच्या शेतात जाऊन समधी कामं करून बघितली मी. असली कामं करून फक्त महिन्याचा पास निघतो या. साळाची फी तर किती झाली आता तुम्हाला मी नग सांगायला. मॅडम कुणाला नाही हो असं करावं वाटत, काहीतरी मजबुरी असते. तुम्ही बी कलेक्टर झाला सा, तुम्ही कुठं शिकवणी लावली होती का सांगा की? हा, तुम्ही बी घरी राहूनच असा अभ्यास करून कलेक्टर झाला ना. आणि तुम्ही मला म्हणताय वय दारू बंद करा. म्या करते दारू बंद, पण म्या जरी दारू बंद केली ना तरी दुसरीकडे कुठेतरी दारू चालू होणारच आहे की. दारू पिणारी कुठं बी जाऊन दारू पित्यातच, त्यांना मी रोखणार आहे वय. दारू जर बंद केली तर माझ्या लेकरा बाळाचं बी हायच की नुकसान. काहीतरी करावं लागतंय पोटासाठी. वा, म्हणजे अशा बैमानीच्या पैशात पोरांना मोठं करायचं वय तुला. आता तुम्हाला काय समजायचंय ते समजा. हे ईदभर पोट असतंय ना मॅडम, नाही ती करायला लावतंय. हो आता तुम्हाला सांगून काय बी कळणार नाही. हो जास्त बोल नका, नाही तर पोलीस स्टेशन मध्ये टाकेल. चला निघायत ना. चला जाते रे बाबा जाते. अर्जुन साहेब जाते मी. परत जाता जाता 1 लाख मोलाचा सल्ला देऊन जाते. या माऊलीचा लय विश्वास आहे तुमच्यावर. त्या जीवापाड ठेवलेल्या विश्वासाला माती मोल करू नका. लय प्रेम आहे तुमचं आणि त्यांचं बी तुमच्यावर. त्या प्रेमाला असं कवडी मोल ठरवू नका. आणि जेव्हा का तुमचं खरं स्वरूप त्या माऊलीच्या समोर येईल ना, तेव्हा लय अवघड होईल बघा. हे कोणीतरी मुद्दाम केलं. आपल्या दोघांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतंय कोणतरी. हे बघा, आतापर्यंत माझ्यावर लई आरोप झाले, मी शांततेत ऐकून घेतले ते सगळे. पण माझ्या नवऱ्यावर मुद्दाम कोणी आरोप करत असेल तर ते मला अजिबात सहन होणार नाही. घ्या आता मुद्दाम कशाला कोण करायला जाते तवा? माझच येऊन का आरोप केले त्या बाईने इथं? अर्जुन, त्या बाईनं परत भट्टी सुरू केली हे तुला माहित नव्हतं? नाही ना, माहित असतं तर कारवाई केली असती. अर्जुन, आपलं नातं एवढं हलकं नाही का कोणी येऊन आपल्यात फूट पाडत. आणि फक्त माझाच नाही, अख्ख्या घराचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आजी काय घडलं ना, म्हणजे तुम्हाला त्या बाईचं बोलणं खरं वाटतंय ना? अर्जा नाही का, बाप आहे तुझा मी. अरे माझा तुझ्यावर विश्वास असेल का त्या बाईवर? हा, बाईवर? हो कदम, तुमचा लहानपणापासून माझ्यावर कधी विश्वास आहे का? पहिल्यापासून ना, माझ्याबद्दल तुमच्यापाशी कोणी येऊन काडी केली की तुम्ही पहिलं त्याच्यावर विश्वास ठेवणार आणि मला फटकवणार. अर्जा, एक गोष्ट डोक्यात राहिली बघ. काय? तू आप्पीची शपथ का नाही घेतलीस? अहो घेत होतो की शपथ आप्पीची, तुमच्या डोळ्यासमोरच झालं ना. तिने घेऊन दिली का? हात वर घेतो तो लगेच खाली घेतला. तसं नाही रे अर्जा. मग कसं आहे कदम? अरे त्या बाईवर ना तुटून पडला असता माझा अर्ज असता तर. हा, डोळ्याची पापणी लावायच्या आत शपथ घेऊन मोकळा झाला असता. पण आज माझा अर्ज तसा नव्हता. तो खचलेला, घाबरलेला होता. अहो कशाला घाबरतोय बितरतोय कदम मी? पण ती बाई बघितली का? नुसती अटॅक करत होती, अटॅक.
मी गांगरून गेलो. पहिला विचार माझ्या डोक्यात आला आप्पीचा. म्हणजे हे लाच बीच असले विषयात आप्पीचं काय मत आहे तुम्हाला चांगलंच माहिती आहे ना. जाऊ द्या, कुठे विचार करताय, मी येतो रात्री मस्त बिर्याणीचा प्लॅन करू. हा आज पहिल्यांदा वाटलं तू आप्पीला ओळखायला चुकलास. म्हणजे अरे ते काय झालं ना, तरी उभं राहणारी पोरगी आहे. हा अरे जगासाठी भांडते ती. तू तर तिचा नवरा आहेस, तुझ्या मागे उभं राहिली नसती वय. अरे मला माहित होतं त्या बाईला आप्पीच बोलून गप करणार. मग तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण मला त्यावेळी जे वाटलं ना ते मी तुम्हाला सांगतोय. बरं चला, येतो मी, मला झाला उशीर आता. अरे पळतोयस कुठं, थांब की जरा. माझ्यासाठी एक काम करशील? करतो की, बोला की. आप्पीची शपथ घेशील? ही संशयाचं भूत असतं ना, वाळवीसारखं असतं. अरे विश्वासाचं झाड किती बी भलं मोठं असलं ना, तरी हळूहळू आतून नेटानं पोखरून काढतं. पाक भुगा करतं बघ त्याचा. म्हणजे तुमचा माझ्यावर संशय आहेच म्हणायचं है ना? तसं म्हण हवं तर. कदम, तुम्ही हे सगळं बोलताय ना, लय बेकार वाटतंय आतून. अर्जा, मला बी बेकार वाटते, पण ह्यो विषय एकदा डोक्यातनं काढून टाकायचंय बघ. अरे सगळ्या गोष्टी नियतीवर सोडून नाही चालत. आणि अर्जा, नियती कधी खोट्याची साथ देत नाही बर का. ठीक आहे बाबा. अगं रुपाली नंतर पण केला तसे. नाही आत्या, आत्ताच करून घेते, म्हणजे संध्याकाळच्या स्वयंपाकाला गडबड नाही होणार. सकाळी काय झालं? हो ना, सकाळी जरा गडबडच झाली बघ, ती बाई आली होती त्यामुळे. पण ना मला अपर्णाचं खरंच कौतुक वाटतं आत्या. वाटायलाच पाहिजे. आपल्या नवऱ्याच्या मागं एवढ्या खंबीरपणे उभं राहणं अजिबात सोपं नसतं बघ. हो, पण अशा परिस्थितीमध्ये अर्जुन भाऊजी शांत बसतील असं नव्हतं वाटलं. अगं ते होणारच की पिऊ. कोण कुठली ती बाई आपल्या घरी आली आणि सरळ सरळ त्यांच्यावर आरोपच करायला लागली म्हणल्यावर गांगारून गेले असतील ग. नाहीतर काय, त्या बाईनं आप्पीच्या डोक्यावर हात ठेवून अर्जुनला शपथ घ्यायला सांगितली होती. मग भाऊजींनी घेतली? घेणारच होते ते, पण नाही घेतली ना. पियू, तू असं का म्हणतेस? काही नाही आत्या, मला जरा आश्चर्य वाटलं म्हणून विचारलं. अर्जुन तसा बावचळला होता बघ सकाळी. आत्या, याआधी अर्जुन भाऊजींना कितीतरी वेळा भांडताना बघितलं, ते पण सरकारांबरोबर. अगं ती गोष्ट वेगळी आहे पिऊ. असं कसं म्हणताय ताई? तुझं नेमकं म्हणणं काय आहे पियू? म्हणजे सकाळी ती जी काही बाई बोलत होती त्यात काही खरं आहे असं तुला वाटतंय का? मला तर असं अजिबात वाटत नाही. अर्जुन माझ्या डोळ्यासमोर लहानाचा मोठा झालाय. अर्जुन असलं काही करणार नाही बघ. तसं नाही आत्या, पण मला जे वाटलं ते मी बोलले. अगं पण पिऊ, भाऊजींना अपर्णाचा भ्रष्टाचाराविषयी काय मत आहे हे माहितीये की, त्यामुळेच ते अजून गांगरले असतील ग. रुपाली म्हणते ते बरोबर आहे बघ. आता बघा ना, अर्जुन भाऊजी काही आधी कोणासोबत भांडले नाहीयेत का? माझ्यासाठी भांडलेत, आत्या तुमच्यासाठी भांडलेत, आप्पीसाठी तर किती वेळा भांडलेत त्याची गणितच नाहीयेत. फार घर सोडून जायची वेळ आली तर घर सोडून सुद्धा गेले होते, पण आज स्वतःसाठी भांडायची वेळ आली तर ते गप्प का बसले असतील? पियू, सकाळी जे काही झालं त्यात काही खरं होतं असं तुला नक्कीच वाटतंय का? मला नाही माहित आत्या, पण अर्जुन भाऊजी असे शांत बसतील असं नव्हतं वाटलं. पण मला असं नाही वाटत. अगं प्रत्येक वेळेत जमतं असं नाही ना, आणि अशा वेळी तर जोडीदाराचा कस लागतो. आणि जर तू सांगते त्याच्यात जर काही खरं असतं तर आतापर्यंत आप्पीला त्याची कुणकुण लागलीच असती की. ती दोघं जण एकमेकांपासून काहीच लपवून ठेवू शकत नाहीत बघ. हे अगदी बरोबर आहे बघ आत्या तुमचं. हा, आणि आप्पी सारखी पोरगी शोधून सापडायची नाही बघ. आणि अर्जुन भाऊजींसारखा पण अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे दोघांचा. मला सगळं मान्य आहे, पण अर्जुन भाऊजींनी आप्पीची शपथ घ्यायला पाहिजे होती एवढं मात्र नक्की. हिला काय झालं आत्या? काय माहिती, पण अर्जुन भाऊजींनी मुद्दाम शपथ घेतली नाही असं मला नाही वाटत आत्या. तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे तुझं. आपला अर्जुन कधीच असलं काही करणार नाही, कधीच नाही. का कदम हाक मारली? हा, काय झालं? कदम आओ. अर्जा, सकाळी बोललेलं विसरलास काय? विसरलो नाही.
मग कधी? तुम्ही असं का लगेच? अर्जा, दिवसभर कामात लक्ष नव्हतं माझं, सारखा डोसक्यात ह्योच विषय घुमत होता. मी घेतो तिची शपथ. अर्जा, सकाळ सारखा येळ लावू नको. नाही नाही, लगेच घेतो. तुला वाटेल तुझ्या बाप्पाचा तुझ्यावर विश्वास नाही, पर सकाळी बोललोय मी तुला. नापी आता माझी नुसती सून नाही, तर माझी लेक बी आहे. हा कदम, बरोबर आहे तुमचं. तुम्हाला काय वाटतं, मी शपथ घेतली पाहिजे ना तिची? घेतो मी, लगेच घेतो, म्हणजे विषय संपल ना.